संभाजी महाराज की अमर रहे अमर रहे अमर रहे अमर रहे। आपल्या सर्वांच्या साक्षीने स्वर्गीय लोकनेते जननेते भारतीय जनता पार्टीच्या सर्वोच्च नेत्यापैकी एक सर्वोच्च नेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडेजी यांच्या चौकाचं भिंत चित्राचं व या ठिकाणच्या सौंदर्यीकरणाचं अधिकृत लोकार्पण झालं असं मी आपल्या सर्वांच्या साक्षीने घोषित करतो। आज वंजारी सेवा समितीच्या मागणीला पूर्णत्वास जाताना जसा आपल्या सर्वांना आनंद होतोय तसा मलाही मनापासून आनंद होतोय। स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांच्या विचाराचा गौरव करत असतानाच आज इथं उपस्थित प्रत्येकाला स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या नावाच्या चौकाचं लोकार्पण करताना निश्चितपणे गौरवाचा भाव मनात येत असेल। राजकारणामध्ये सर्वसामान्यांचा आवाज बनून जनतेसाठी संघर्ष करणारे शेतकरी पुत्र ज्यांनी संतांच्या मंडळानुसार जे का रंजले गांजले त्याशी मने जे आपुले या भावनेनी आयुष्याचा कण आणि कण क्षण आणि क्षण गोर गरीब शेतकरी कष्टकरी दीन दुर्बल वंचितासाठी खर्च केला। आज त्या स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या भिंत चित्राचं उद्घाटन करताना एका सोनेरी नेत्याच्या भिंत चित्राचं उद्घाटन करताना तुम्ही आम्ही सुद्धा इथून सोनेरी हातानीच परत जाणार आहोत हा माझा विश्वास आहे। खरं तर मला आठवतं की डिसेंबर महिना होता 2023 मध्ये वंजारी सेवा समितीच्या माध्यमातून वंजारी सेवा समितीचं शिष्टमंडळ अनिल काळेंच्या नेतृत्वात आलं। राहुल पवाडेंना मी त्या कार्यक्रमाच्या बैठकीसाठी बोलवलं आणि पहिल्यांदा आपण अंदाजपत्रीय रक्कम 8,43,055 रुपये याला 19 डिसेंबर 2023 ला मान्यता दिली आणि त्यानंतर 3 महिन्यांनी कार्यारंभही दिला। आणि पुन्हा यासाठी जेव्हा जेव्हा निधीची उपलब्धता हवी अशी मागणी वंजारी सेवा समितीने केली तेव्हा तेव्हा तो निधी महानगरपालिकेच्या नगरसेवक किंवा प्रशासकाच्या माध्यमातून उपलब्ध व्हावा यासाठी या मंचावरील सर्वच नेत्यांनी आपापल्या परीने प्रयत्न केला। आज मला एका गोष्टीचं कौतुक आहे की या उद्घाटनाला महाराष्ट्रातून वंजारी सेवा समितीचे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित झाले। या चंद्रपूरच्या वाघाच्या भूमीत वाघासारख्या हृदयावर विश्वास ठेवणाऱ्या वंजारी समाजाचे लोक हे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आले आहेत। मी त्यांचं मनापासून या विभागाचा एक कार्यकर्ता गोपीनाथजींचा व पार्टीचा एक कार्यकर्ता म्हणून स्वागत करतो। खरं तर आपल्यापैकी जे मराठवाड्यातून वंजारी समाजाचे प्रतिनिधी आलेत त्यांना याची जाणीव असेल की मराठवाड्यातून येणाऱ्या वंजारी समाजाच्या वंजारी सेवा समितीच्या व इतर संघटना वंजारी समाजाचे जे पदाधिकारी असतील त्यांना एका गोष्टीची मी जाणीव करून देतो की खरं तर जेव्हा स्वर्गीय गोपीनाथ मुंडेजी यांनी प्रदेश अध्यक्ष म्हणून 86 मध्ये कार्यभार स्वीकारला तेव्हा ते पहिले अध्यक्ष झाले। भारतीय जनता पार्टीचं काम हे एका युवा नेत्याच्या हातात द्यायचा हा निर्णय झाला
आणि मान्य गोपीनाथजी हे फक्त 36 वर्षाचे एक तरुण भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते होते. 36व्या वर्षी जेव्हा की प्रदेश अध्यक्ष होताना साधारणतः थोडेसे केस पिकणारे, ज्याचे केस पिकलेले असायचे, असे 55च्या पुढचे लोक अध्यक्ष व्हायचे. पण पहिला प्रयोग झाला, स्वर्गीय गोपीनाथजी हे 36व्या वर्षी प्रदेशाचे अध्यक्ष झाले. आणि योगायोग असा होता की स्वर्गीय गोपीनाथजींनी पहिली शेतकरी संघर्ष यात्रा त्यांच्या अध्यक्षतेखाली सुरू केली. ती चंद्रपूरच्या कागाराम मंदिराच्या मैदानापासून सुरू केली. पहिला आशीर्वाद घेतला ज्या माता महांकाली, शक्तिदायिनी, तेजोदायिनी महांकाली मातेवर मराठवाड्यांचे भाविक मोठ्या श्रद्धेने यात्रेमध्ये येतात. अतिशय हजारोच्या संख्येने मराठवाड्याचे यात्रेकरी येतात. मान्य मुंडे साहेबांनी अध्यक्ष झाल्यावर जर पहिला आशीर्वाद घेतला तो या चंद्रपूरच्या भूमीमध्ये शक्तिदायिनी, तेजोदायिनी माता महांकालीचा आशीर्वाद घेतला. आणि जो महाराष्ट्र पिंजून काढला. जेव्हा ही संघर्ष या शब्दाला समानार्थी शब्द जर एखाद्या परीक्षेत विचारला गेला तर संघर्ष या शब्दाचा समानार्थी शब्द म्हणजे गोपीनाथ मुंडे हेच आपल्या लक्षात येईल. आज आपण या चौकाचं फक्त शुभारंभ करत नाहीये. मला एका गोष्टीचं, त्यांच्या वाक्याचं नेहमी कौतुक वाटायचं. खरं तर आम्ही सर्वजण विरोधी पार्टीत होतो. किती वर्ष सत्ता येईल याची जाणीवही नव्हती. असं वाटायचं की पुढचे 50 वर्ष ही सत्ता येते की नाही. पण तेव्हाही स्वर्गीय गोपीनाथ मुंडेंचं एक वाक्य असायचं की संकट कसंही असू द्या, संकटाला संधीमध्ये रूपांतरण केलं पाहिजे. आणि मी बघितलंय महाराष्ट्राच्या विधानसभेत 95 पासून त्यांचा एक सहकारी आमदार म्हणून मगाही विधानसभेत त्यांची भाषणं, कधी उपमुख्यमंत्री म्हणून, कधी या राज्याचा गृहमंत्री म्हणून, कधी भारतीय जनता पार्टीचा नेता म्हणून संमेलनात मग त्यांची भाषणं ऐकता आली. पण त्या भाषणामध्ये जर असं म्हणतात की त्या भाषणामध्ये जर आपल्याला एका वाक्यात त्यांच्या भाषणाच्या चौकटीचा सार सांगायचा असेल तर ते एक वाक्य म्हणजे या राज्यातील ओबीसी, या राज्यातील रंजगा गांजल्या जनतेचा आवाज म्हणजे गोपीनाथ मुंडे होते. एक तुफान, असा तुफान की सत्ता कशीही आणि कोणाचीही असू द्या. विधानसभेत जेव्हा गोपीनाथजी उभे राहायचे तेव्हा मुख्यमंत्री कुठेही असू द्या, स्वर्गीय गोपीनाथजींचं भाषण ऐकायला मुख्यमंत्री मुद्दाम सभागृहात उपस्थित राहायचे. जरी माननीय गोपीनाथजी विरोधी पक्ष नेते होते तरी मुख्यमंत्री महोदयांना याची जाणीव असायची की जर मला राज्य टिकवायचं असेल, मला सत्ता टिकवायची असेल, मला जर राज्यामध्ये जनतेचं हित साधायचं असेल तर कदाचित माझ्या पक्षातले कार्यकर्ते माझ्या समोर सत्य मांडू शकणार नाही. पण हा वाघाचा वाघ, हा गोपीनाथजी शेतकऱ्यांचे योग्य प्रश्न मांडू शकेल आणि मी मग ते प्रश्न सोडवलेत, माझं सरकार पुन्हा टिकू शकेल, हा भाव तेव्हा असायचा. कारण माझ्या आयुष्यात ज्या 2 नेत्यांचं माझ्यावर ऋण आहे त्यापैकी एक नितीन गडकरी व दुसरे गोपीनाथजी. आता तुम्ही म्हणाल की तुमच्यावर काय ऋण आहे. कदाचित तुमच्यापैकी अनेकांना एका गोष्टीची माहिती नाही. खरं तर मी संवेदनशील राजकारणामध्ये कार्यकर्ता म्हणून पुढे आलो. 95 मध्ये जेव्हा मी पहिल्यांदा उभा झालो तेव्हा मला आठवतं की 95 मध्ये उभा झाल्यावर बल्लारशा हे तालुका स्थान नव्हतं. आणि जेव्हा जेव्हा जिथं जिथं जायचो तेव्हा तेव्हा त्या बल्लारशाचे लोक आम्हाला म्हणायचे की एवढं मोठं शहर आहे पण तालुक्याचं ठिकाण नाही. आणि मी भावनेत येऊन शपथ घेतली की मी जर माझ्या कार्यकाळात तालुका करू शकलो नाही तर आयुष्यामध्ये पुन्हा कोणतीही निवडणूक घडणार नाही. शपथ तर घेऊन टाकली पण तालुका काही होतच नव्हता. आणि मग आठवतं की जेव्हा
मी मंत्री झालो, मान्य गोपीनाथजींचा फोन आगा 1 फरवरी 1999 गा मी मंत्री झालो. बरोबर 30 जानेवारीला रात्री त्यांचा फोन आला. तेव्हा मोबाईल नव्हते. गोपीनाथजी म्हणाले की आता तुला मी मंत्री करतोय. पण मग तेव्हा असं वाटलं माझा पहिला टर्म होता, मंत्री होताय म्हणजे एखाद्या खात्याचा मी राज्यमंत्री होईल. पण त्यांनी मग कॅबिनेट केलं, पण तालुका काही होत नव्हता. मी म्हणतो आता दिवा विस्तांना जसा मोठा होतो तसं हे मंत्रीपद आहे. आणि मग जेव्हा मी गोपीनाथजींकडे जायचो, एक असा नेता होता की रात्री 2-2 वाजता जशी डॉक्टरची ओपीडी सुरू असते तशी मान्य मुंडेजी रात्री 2-2 वाजेपर्यंत लोकांना भेटायचे. आणि एक त्यांच्यातला वैशिष्ट्यपूर्ण गुण होता, आणि तो गुण होता की कोणीही येऊ द्या, कारण सांगायची नाही. कारण अनेकदा एखादा व्यक्ती काम घेऊन येतो, ते काम होईलच अशी शाश्वती देता येत नाही, आणि काम तर काहीही घेऊन येतो. पण मुंडेजी मला म्हणायचे की त्याच्या तोंडावर काम होत नाही असं सांगणं योग्य नाही. तो एका आशेने तुमच्याकडे येतो. तुमच्या तोंडातून काम होत नाही असं म्हणण्याच्या ऐवजी त्याच्यासाठी फोन गावा. मोबाईल नसायचे, पण गोपीनाथजींची ती स्टाईल असायची. स्पीकर फोन असायचा आणि तो फोन असा दूर धरून गोपीनाथजी अशा पद्धतीने समोरच्याला सांगायचे. मला विश्वास आहे की त्याचं काम पुढे झालं नाही झालं, कारण चौकटीत आहे नाही आहे मला माहीत नाही, पण त्याच्या चेहऱ्यावर जो आनंद पाहायचो की माझ्या लक्षात आलं. आणि मी गोपीनाथजीला जेव्हा एकदा म्हणालो की साहेब तुम्ही फोन करता, तुम्हाला तर आत्ता जो माणूस आला त्याचं काम होणार नाही हे तर मला समजतं, हे तर तुम्हाला तर नक्कीच समजत असेल. ते म्हणाले सुधीर हे सांगू शकतो मी की हे काम होणार नाही, पण मी जर आत्ता सांगितलं तर कदाचित त्याला मला टाळतो आहे असा भाव निर्माण होईल. माझ्या कामापासून गोपीनाथजी काम करण्यापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न करताय हा भाव निर्माण होईल. फोन केल्यावर समोरचा व्यक्ती ज्याला मी फोन केला तो नियम सांगत बसेल, पण तो एक गुण हजारो लोकांच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करायचा. जेव्हा माझ्या तालुक्याचा विषय आला तेव्हा कॅबिनेटमध्ये एका मंत्र्यांनी विरोध केला. ते मंत्री म्हणाले की आपण अकोल्याचे 2 जिल्हे केले, आपण नंदुरबार आणि धुळ्याचे 2 भाग केले, गोंदिया भंडाऱ्याचे आपण 2 भाग केले, अकोल्याचा वाशिम केला, धुळ्याचा नंदुरबार केला, भंडाऱ्याचा गोंदिया केला. आपल्याला काय फायदा आहे, कशाला तहसील करायचे. म्हणजे आता गडबड झाली, आता काही आपण राजकारणात निवडणुकीत उभेच राहू शकत नाही, कारण तहसील होतच नाही आहे. पण मला आठवतं की मला मंत्री म्हणून बंगला दिल्यावरही मी बंगल्यात गेलोच नाही. कॅबिनेटमध्ये विषय आला आणि त्या विषयाला एका मंत्र्यांनी आणि बाकीच्यांनी विरोध केला की तालुके करायचेच नाही. गोपीनाथजी गमतीने माझ्याकडे पाहत होते. बैठक संपली, मी बाहेर निघाल्यावर मला आवाज दिला, पाठीवर हात ठेवला, म्हणाले मला माहिती आहे की तू शपथ घेतली आहे की तू जर बगारशा तहसील केली नाही तर निवडणूक घडणार नाही. एका नेत्याचा आपल्या कार्यकर्त्याच्या शब्दाखातीर किती विश्वास असावा त्याचं एक उदाहरण होतं. ते म्हणाले तू चिंता करू नको, 13 मेला होणाऱ्या 1999च्या कॅबिनेटमध्ये मी तो विषय मंजूर करून दे. आणि 13 मे 1999ला बगारशा तहसील झाली. जर ती तहसील झाली नसती तर आज मी आमदारच नसतो. आणि एका त्यांच्या प्रेमाच्या हाताने आज मी एकदा नव्हे 7दा जनतेच्या आशीर्वादाने जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी विधानसभेत जाऊ शकलो. हे खरं आहे की माननीय गोपीनाथजी आज आपल्यात नाही आहे. असं म्हणतात की मरावे परी कीर्तिरूपे उरावे. आणि आपण हे जे ऐकलं लहानपणी ते सत्यतेत उतरताना आपण आज पाहतोय. शरीराने काही लोक जिवंत असतात आणि शरीर गेल्यावर त्यांचं अस्तित्व संपून जातं, पण काही लोक कदाचित शरीराने आपल्यात नसतात पण विचाराने मात्र चिरंजीव असतात. आज स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्यावर जो बंजारी समाजाचा नव्हे, ओबीसी समाजाचा नव्हे, प्रत्येक देशावर प्रेम करणाऱ्याचा महाराष्ट्रामध्ये
जो स्वर्गीय गोपीनाथ मुंडेंच्या बद्दल आदर, प्रेम, विश्वास, अभिवादन करण्याची इच्छा, आणि जेव्हाही स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचं नाव येतं तेव्हा चेहऱ्यावर एक पवित्र भाव येतो. आणि याचं एक मात्र कारण आहे, कारण स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांनी सत्तेचं राजकारण केलं नाही, त्यांनी सेवेचं राजकारण केलं. सत्तेचं राजकारण केलं नाही, संघर्षाचं राजकारण केलं. एखाद्या राजकीय पदावर जाऊन नायक होण्याचा प्रयत्न केला नाही. खुर्चीवर बसण्यापेक्षा, सिंहासनावर बसण्यापेक्षा जनतेच्या हृदयाच्या सिंहासनावर बसणं त्यांनी पसंत केलं. आणि म्हणूनच आज आपण स्वर्गीय लोकनेते ज्यांना आपापल्या परीने प्रत्येक जण इथं अभिवादन करायला आलाय. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून वंजारी सेवा समितीचे अध्यक्ष जाधवराव असेल, किंवा चंद्रपूरच्या अनिल काळे असतील, किंवा इतरांची मी नावं घेऊ शकलो नाही. आणि खरं तर आज मंचावर सुद्धा एक महत्वाचा विषय, इथं सर्व पक्षीय नगरसेवक बसले. आता मी जेव्हा इथं पाहिलो तेव्हा सर्व पक्षीय नेते, सर्व पक्षीय नगरसेवक बसले. हीच स्वर्गीय लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या कर्तृत्वाचं हे खरं रूप आहे, आणि हेच त्यांचं अभिवादन आहे. माझा विश्वास आहे की असा नेता जेव्हा भाषणाला उभे राहायचे तेव्हा लोक नेत्याचं भाषण कानाने ऐकतात, पण मी बघितलं की गोपीनाथजींचं भाषण हे जनता हृदयाने ऐकायची. आणि जेव्हा गोपीनाथजी बोलायचे तेव्हा ते भाषण नसायचं, तो संवाद असायचा. तो संवाद शेतकऱ्यांशी असायचा, तो संवाद लोडशेडिंगच्या विषयावर असायचा, तो संवाद ओबीसी समाजासोबत असायचा. आणि जेव्हाही गोपीनाथजींना जर आपण तेव्हाही विचारलं तर राष्ट्र प्रथम, मग पार्टी, मग मी, या भावनेनीच त्यांनी आपलं आयुष्य समर्पित भावनेने दिलं. आणि असा जी फॉर गोपीनाथजी, एम फॉर मुंडे, हा एम फॉर महाराष्ट्राशी अशी नातं जोडून गेला की लक्षावधी लोक आजही इतक्या वर्षानंतर जेव्हा स्वर्गीय गोपीनाथ मुंडेंची आठवण येते तेव्हा डोळ्यात पाणी येते. एखादा पोलीस PSI भेटतो, सांगतो की माझ्या जीवनात गोपीनाथजींच्या कारणाने आज मी PSI झालो. एखाद्या MPSC पासचा तहसीलदार भेटतो, तो सांगतो की जर अ ब क ड या वर्गीकरणामध्ये वंजारी समाजाला जर संधी गोपीनाथजींनी दिली नसती तर आज मी या पोलीस स्टेशनचा PI झालो नसतो, या तहसीलचा तहसीलदार झालो नसतो. खरंच आहे, इतकं प्रेम त्यांनी आपल्या समाजावर, राज्यावर केलं. आणि हे तर खरं आहे, भारतीय जनता पार्टी आज सत्तेत असेल, पण या सत्तेचा पाया जो असेल तर तो आहे गोपीनाथ मुंडे सारख्या नेत्याचा संघर्ष. आणि या संघर्षातूनच आज आपण बघतोय की महाराष्ट्रात जी भारतीय जनता पार्टीची सत्ता असेल, जे कोणी आमदार, खासदार, मंत्री असेल, त्याचा खरा आधार हा सोन्याचा विचार देणारे स्वर्गीय गोपीनाथ मुंडे होते. मी पुन्हा एकदा जे वंजारी सेवा समितीचे लोक विविध जिल्ह्यातून आलेत त्यांचं या जिल्ह्यात स्वागत करतो. आणि शक्तिदायिनी, तेजोदायिनी माता महाकालीच्या चरणी प्रार्थना करतो की तुम्हा सर्वांना भरभरून सुख समाधान माता शक्तिदायिनी, माता महाकालीनी द्यावं. इथूनच जाताना निश्चितपणे हा आशीर्वाद तुम्हाला माता महाकालीचा घेऊन जाता येईल. खूप खूप धन्यवाद.